एवढी गाडी धुवून मी कुठं चाललोय हा प्रश्न जर तुम्हाला पडलाच असेल, तर आज मी चाललोय वीरला श्री मस्कोबानाथांच्या लग्नासाठी. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. वीरला चाललोय. हे बघा पालखी आहे. कशा शिस्तीत चाललंय ते सगळं. आणि पालखी पळतच चालली कारण खूप उशीर झालेला त्यांना. मग ते पळतच चाललेले होते. वगैरे पोशाख होता त्यांचा परिधान केलेला. गर्दी तर प्रचंड होती. साऱ्या रस्त्याने गर्दीच गर्दी होती. त्याच्यात गाड्यावाले एका साईडने आणि एका साईडने गर्दीवाले. हा भाऊ बघा, हे स्टाईलमध्ये आला होता आणि बघा कसा गाड्यांना कट मारतोय. स्टाईलमध्ये पडला असता. हे बघा, वाचला ना थोडक्यात. काय आता गर्दी म्हणल्यावरती. चला बघा गर्दी किती आहे. एवढी गर्दी कुठं चालली? तर श्रीनाथ मस्कोबा यांच्या लग्न सोहळ्यासाठी वीरला. बैलगाडी ही परंपरा आहे. बैलगाडीमधूनच सर्व वराड मंडळी येत असतं. ही आहे नाथांची सासरवाडी. जिथं राऊतवाडी म्हणतात याला. हे नाथांची सासरवाडी असं संबोधलं जातं या ठिकाणाला. आता आपण पोचलो होतो वीरमध्ये. हे वीरमध्ये पोचल्यावरती आपण सर्वप्रथम गेलो मंदिरात. लग्न सोहळ्यासाठी मी बसलो होतो मंदिराच्या पाठीमागच्या दरवाज्यात, कारण प्रचंड गर्दी असल्यामुळं आतमध्ये जाण्यासाठी नव्हतं. फायनली नाथांचं लग्न लागलं आणि हा सुख सोहळा मी डोळ्यांनी पाहत होतो. खूप आनंददायी होतं. मंदिरात भक्तिमय वातावरण होतं खूप आणि भारी वाटत होतं की आपण ह्या सोहळ्यासाठी उपस्थित होतो. लग्न लागल्यावरती सगळे काठ्या पालखी तुळाजींच्या मंदिरात आल्या होत्या. आपल्याला सकाळी 7 वाजता जॉबला जायचं होतं म्हणून आपण लवकरच निघालो. 4 वाजताच मार्गस्थ झालो होतो. रस्ता खूप कठीण होता. बस कस्तरी करत गाडी काढली तिथनं आणि निघालो आपण आपल्या परतीच्या प्रवासाला. वाटेत येताना स्वामींचे दर्शन झालं. श्री स्वामी समर्थ. हा बाबा कसा उलटा बसलाय गाडीत. याला पडायची वगैरे कसलीच भीती नाही दिसत. नाही सर, नाही ना आपल्याकडे ही आहे काट आहेत लगेच. मी येऊन पोचलो मग एम.आय. शिवरीत. एम.आय. शिवरीत कुलदेवतेचं दर्शन घेण्यासाठी थांबलो होतो. मंदिराचे दरवाजे बंद होते कारण मी आलोच होतो तेवढ्या उशिरा. मला पहाटेचे 5 वाजले होते आणि या टायमिंगला मंदिर बंद होते. इथून दर्शन घेतलं देवीचं. मी परत निघालो बेलसर मार्गे. कसूर फाट्यावर आल्यावरती टोलगेट लागलेलं होतं. ते थांबावं लागलं. बराच वेळ गेला. पहिली रेल्वे आली. असं वाटलं आता ही रेल्वे आली म्हणजे आपण जाणार. पण तेवढ्यात मामाने परत एक शिट्टी मारली. त्यानंतर 5 मिनिटांनी दुसरी रेल्वे आली. बराच वेळ थांबलो होतो मी. असं चालतं मला की कधी उघडल आणि मी निघाल. पटकस उघडलं आणि मी निघालो. वाटेत हे काय दिसलं मला. कोणाला माहिती की यांनी शेतात कशासाठी एवढे लाईट्स लावलेले आहेत? माहिती असेल तर कमेंट करून सांगा. फायनली मी आता घरी पोहोचतोय. निघालो मी पोहोचलो आता फायनली घरी. चला तर मंडळी, भेटूया आता परतच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.